आता चुलीमध्ये कमी जाळामध्ये ना हा भोपळा भाजायला ठेवलेला आहे. भोपळा भाजून एकदम चविष्ट अशी भाजी बनवायची आहे. हॉटेलच्या भाजीला सुद्धा मागं पाडल अशी ही भाजी. आता ना भोपळा सगळ्या साईडनी भाजून घ्यायचा आहे. आणि भोपळा घेताना कवळाच घेतलेला आहे. आता हा भोपळा आहे ना भाजलेला आहे आणि थंड झाला आहे. आता याचे हे जे साल आहे ना काळे झालेले ते सगळे असे काढून घ्यायचे. आता या भोपळ्याचे सगळे साल जेवढे निघाल ना शक्य होईल तेवढे हे भोपळ्याचे सगळे साल असे काढून घेतलेले आहे. आता कढईत काय केलं आहे, मी 1 चमचा तेल टाकून घेते. आता तेल थोडंसं तापलं आणि कांदा असा थोडासा जाडच कापलेला आहे आणि तो या तेलात टाकला. असा हाताला सुट्टा केला आहे, हाताने हाताने चोळून टाकलेला आहे. आता कांदा ना थोडासा असा लाल होऊन देते. आता कांदा चांगला लाल व्हायला लागला आहे. मी काय केलं आहे, टॉमॅटो पण थोडेसे असे मोठे मोठे कापलेला आहे आणि टॉमॅटो घेताना मी ना असा लाल घेतलेला आहे. आता हा जो भोपळा आहे ना तो चुलीत मुद्दामच भाजला आणि असं म्हणतात की गॅसवर भाजलं तर तो चांगला म्हणजे चांगला नसतो. गॅसवर असं पोळी किंवा काही भाजलं भाकरी, म्हणून मग मी तो भोपळा आहे ना चुलीमध्ये भाजून घेतला. आता चूल नसेल ना मग गॅसवर थोडासा भाजून घेतला ना तोही चालेल, पण शक्यतो असा चुलीतच भोपळा भाजून घेतलेला आहे. आता टॉमॅटो शिजण्यासाठी ना मी थोडंसं मीठ टाकून घेते. मिठाने काय होतं पटकन शिजलं जातं. आता याच्यातच लगेच मी लसूण टाकलं आहे. आता याच्यात ना थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे. आता हा मसाला थोडासा थंड होऊन देते. आता मसाला थंड झाला आणि पाणी न घालताच याची पेस्ट बनवून घेते. आता पाणी न घालता टॉमॅटो होता ना त्याच्यामुळे पाणी न घालताच एकदम छान अशी पेस्ट झालेली याची. आता कांदा टॉमॅटो थोडंसं भाजून घेतला होता ना तीच कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकते पुन्हा. एकदा ना या पद्धतीने भोपळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी बनवून बघा. ज्यांना आवडत नाही ना भोपळा ते सुद्धा आवडीने खातील, एवढी चवीला छान होती. तेल तापलं आहे, 1 चमचा जिरं टाकलं आहे. आता याच्यात तेजपत्ता टाकते. तो एक 2 पानाशी तेजपत्ता टाकून घेतला आहे. आता नाही चांगलं फुललं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते. एक चमचा लाल तिखट आणि हे आपला पेस्ट बनवून घेतली होती ना ती पेस्ट टाकते. आता यांना चांगलं तेल सुटून द्यायचं मसाल्यांना. एकदम मस्त असा मसाला झालेला आहे. आता याला चांगलं तेल सुटून द्यायचं. आता याच्यात ना किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे. आता धनापूड 1 चमचा टाकायची याच्यात. आता 1 चमचा धनापूड टाकलेली आहे. आता
आता 2-1 मिनटं पुन्हा मसाला चांगला असा भाजून घ्यायचा आहे. आता ना मसाला शिजण्यासाठी थोडंसं हे पाणी टाकते. कमी गॅसमध्येच हा मसाला शिजून देते, म्हणजे काय होतं त्याला चांगलं तेल सुटलं जातं. आता कमीच गॅस केलेला आहे. तेवढ्या वेळ येते ना, तेवढ्या वेळ ही कोथिंबीर 1 मूठ धुवून आणि कापून ठेवली. मसाला शिजतोय तेवढ्या वेळ. आणि हा भाजलेला जो भोपळा आहे ना, त्याचे असे छोटे छोटे तुकडे बनवते. आता हा जो भोपळा आहे ना, तो या मिक्सरच्या भांड्यात टाकते. छोटे छोटे तुकडे केले. आता हा पण पाणी न घालताच हा पण थोडासा वाटून काढायचा आहे. आता हा पाणी न टाकताच भोपळा जो आहे ना, चालू बंद केला आहे आणि असा वाटून काढलेला आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यातून. जास्त पेस्ट पण नाही, एकदम छोटे छोटे तुकडे याच्यामध्ये. आता इकडे जो मसाला आहे ना, तो पण छान झालेला आहे आपला बघा. आता ना त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. आणि आता ही जी भोपळ्याची पेस्ट केलेली ना, ती पण याच्यात टाकते. ते भोपळ्याची जी पेस्ट केली ना, ती पण टाकली. इतकी मस्त अशी भाजी दिसते ना, तेवढीच खायला पण चवीला पण एकदम मस्त अशी हॉटेलच्या कुठल्याही भाजीला मागं पाडेल एवढीच चवीला भाजी छान होती. आता ना याच्यात थोडंसं 1 वाटी असं पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातूनच. भोपळा काढला होता ना, ते पाणी. आणि पुन्हा आता पाणी घेताना टाकताना कोमट पाणीच घेतलेलं आहे, म्हणजे भाजीची चव जी असते ना, ती चांगली लागते. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी ही भाजी. आता कमी गॅसमध्येच उकळून देते. आता भाजीला ना उकळी यायला लागली. आता मीठ टाकलं होतं ज्यावेळेस मसाला आपण कांदा टोमॅटो तळून घेत होतो त्यावेळेस, पण त्या अंदाजाने थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि अंदाज घेत मीठ टाकलेलं आहे. बघा एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे भोपळ्याची. आता पुन्हा थोडीशी कोथिंबीर टाकते.